तर आपण आता नळदुर्ग किल्ला बघून आल्यानंतर आता आपण सोलापूरचा भुईकोट किल्ला आहे तो बघू त्याच्यामध्ये काय काय आहे आणि स्ट्रक्चर काय काय असेल ते बघूया. चला तर हे एस टी स्टँड आणि रेल्वे स्टेशन ह्याच्या जवळच आहे आणि इथूनच मग 1 किलोमीटर अंतरावरती सिद्धेश्वराचं मंदिर आहे. तर पहिलं आपण किल्ला एक्सप्लोअर करू आणि मग तिथून मंदिरात जाऊ. चल. आणि इथे तिकीट पण लागते, ऑनलाईन तिकीट पण आहे, ऑफलाईन तिकीट पण आहे. ते आपण बघू जरा काय ऑनलाईनच वाटतं. ठीक आहे. मित्रांनो, किल्ल्याच्या गेटमधून आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे गेटवरती आपल्याला एक तिकीट काढावं लागतं. ऑनलाईन आहे ते प्रोसेस पूर्ण ऑनलाईन. तुम्हाला आपले डिटेल्स टाकायचे आणि एक काय 20 रुपये काहीतरी पर हेड घेतात. तर आपण आत आल्यानंतर आपल्याला इथं दिसतो ते झेंडा आणि तो आहे निशान बुरुज. निशान बुरुज म्हणजे आपला झेंडा लावायचा आणि त्याच्यावरती बुरुज सॅल्यूट करायचं. इथे बघा तो दिसतो ना, वाघ आहे. आपण त्याला जरा जवळ जाऊन बघू ना. हां, स्ट्रक्चर तर आहे बऱ्यापैकी इथे. इथून वर आल्यावर हे बघा, आता असा हे स्ट्रक्चर आहे. खाली पण रस्ता वाटतं. चला वरती जाऊ. इथे एक छोटे मूर्तिकाम केलेले आहेत त्या साईडला. पुढे या कॅमेरा. हां, लई भारी. हे मूर्त्या कोरलेल्या आहेत छोट्या छान आहेत, अप्रतिम. हे आलो आपण फ्लॅग प्लेस, झंडा. आणि हे बघा, हे दिसतं ते सिद्धेश्वर तलाव. सिद्धेश्वर मंदिर तलाव आहे आणि तो सिद्धेश्वर मंदिर आहे. आणि तिकडे आपल्याला जत्रा भरलेली दिसते बघा. आकाश पाळणे वगैरे दिसतात मस्तपैकी. मोठी जत्रा आहे. संध्याकाळी आपल्याला वेळ मिळाला जाऊयात आपण जत्रेवर. आणि ही सोलापूर सिटी पूर्ण गोल. किल्ला तिकडपर्यंत. तटबंदी, एक तटबंदीची फेरी मारू. किल्ल्याची तटबंदी बघा. आम्ही पूर्ण तसं अर्धी तटबंदी पूर्ण केली. इथं आलो, इथे ही तटबंदी कोसळलेली आहे पूर्णपणे. पूर्ण माती तुम्हाला दिसते. आता कसं आपण जाऊ ह्या तटबंदीवरती, तर किल्ला बघून घेऊ, जेणेकरून पुढे आल्यानंतर आपल्याला हे पण बघायला मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. तेव्हा आहे तो पण आपण बघून घेऊ, कारण आता किल्ले आता काय मेंटेन होणार नाहीत आपल्याकडनं. बरोबर. रिस्क वाटतंय, पण जाऊयात कसं हळू या इकडून. पण हे जे तुम्ही बोलले ना, नंतर बघायला भेटणार की नाही ते आपल्या गॅरंटी खरंच नाही. काहीच गॅरंटी खरं नाही, कारण का गव्हर्नमेंट पण काय लक्ष देत नाही. हेरिटेज संपला आपल्या देशात स्लोली. चला येऊ. किल्ल्यामध्ये मित्रांनो आता तुम्ही बघितलं खूप रान माजलेलं आहे. तर त्या रानामध्येच एक सुंदरसं मंदिर आहे. फार जुनं मंदिर आहे बघा. हे सगळे पिल्लर आहे, त्या पिल्लरवरती स्लॅब आहे बघा. खडक लई भारी यार. हे बघा ना, खूप जुनं आहे. खूप जुनं.
पिल्लर आहे पॅरल पूर्ण पॅरल हा. ते पिल्लर एकावर एक ठेवून म्हणजे एका त्याच्यावरती स्लॅब आहे आणि त्याच्यावरती मंदिर असतात. ही सभा मंडप आहे ॲक्च्युली. मंदिराचा सभा मंडप आहे आणि त्याच्यावरती मग मंदिर. नकाशी जबरदस्त केली. छानसं कोरीव काम आहे. हे बघा, हे कसलं कोरीव काम. आता आपण तो मंदिराचा सभामंडप बघितला ना, त्याच्यानंतर इथे एक मल्लिकार्जुन मंदिर आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की एकावर एक 2 माळे आहेत. खाली एक बेस आहे आणि त्याच्यावरती एक आहे आणि तो आता वरचा मजला पूर्णतः पडलेला आहे. थोडंफार शिल्लक आहे, तर ते आपण पडण्याआधी बघून घेऊयात. अतिशय सुंदर कन्स्ट्रक्शन आहे, तुम्हाला मी दाखवतो. चला. मंदिर जवळपास नामशेष झालेले आहे. थोडंफार बेस आहे शिल्लक. खाली जाली लगा आता आपण मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतोय. पूर्णतः अस्तव्यस्त झालेलं आहे, पडलं आहे, पण त्या काळात मला वाटतं आहे अतिशय सुंदर असणार हे. खाली बघा, खाली एक पिंड आहे. हां नाही आहे ना. पायऱ्या केल्या टेम्पररी, परंतु ते पण आता बंद केलेले. गर्भगृह आहे आणि हे मंदिर. हा भुईकोटचा आहे ना मेन दरवाजा आहे. त्या दोन्ही साईडला 2 तुम्हाला हे दिसतील सिंह आणि मध्ये आहे ना एक लिपी, अरबी लिपीमध्ये शिलालेख आहे. तर त्याचा अर्थच आपल्याला कळणार नाही. आपण फोटो काढलेला आहे, त्याचा अर्थ आपण तुम्हाला सांगू. आणि इथे आहे ना लगेच त्याच्या बाजूला एक 2 मंदिर आहेत, एक महाकालेश्वर आणि शनेश्वर मंदिर. तर ह्याच्यामध्ये आहे ना मुंजाबाबा म्हणून आहे, मुंजाबाबाचं मंदिर. आणि त्याच्या साईडला छोटंसं दिसते ते विरगळी आहेत तिकडे. हो 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 हो, हा तर बघितलं नाही. हे विरगळ आहे, हे विरगळ आहेत मोबाईल घेऊ नका जास्त. आणि हे छोटे छोटे शिल्प आहेत. बरोबर. आणि इकडे मुंजाबाबा आपण दाखवलं आणि हा जरा मतलब एकदम क्लोज ठेव फक्त. बरं, घेऊ नका. इथे पण तुम्हाला एक शिलालेख दिसेल. हा मला वाटतं मराठीमध्येच बरं. हां प्राकृतिकमध्ये आहे. फार जुना शिलालेख आहे. आणि हा मुंजाबाबाचं मंदिर. ह्याची एक आख्यायिका आहे की ह्या गडकिल्ला जेव्हा बांधायला काढला होता तर त्यावेळेस आहे ना एक ह्यांचा बळी दिला गेला होता. तर त्या बळीच्या ह्याच्यासाठी स्मरणार्थ हा मुंजाबाबाचं मंदिर बांधलेलं आहे. एक खास वैशिष्ट्य आहे याचं. म्हणजे हे जे स्टोरी तुम्ही सांगताय ते पण जुनी आहे ना. हा फार जुनी आहे. जेव्हा किल्ला बांधताना अच्छा अच्छा अच्छा. मला एक बळी द्यावा लागला होता. ओके तो ओके. बळी जो दिला तो मुंजाबाबा, छोटा मुलगा होता त्याचा बळी दिला गेला. आणि इकडं पाग आहे घोड्याची. इकडे ते घोड्याच्या पागा आहेत, म्हणजे घोडे वगैरे बांधून ठेवायचे ते. चला जाऊ
जवळ जाऊन बघू. हा आता आपला कोट आहे ना बराचसा असा एक्सप्लोअर झालेला आहे. तर आता आपण इथनं आपण आता बाहेर पडू. चिंचेचे झाड बघा, पाकच बघा, एवढं मोठं झाड आहे 3. चला आता मित्रांनो, आज आपले 2 गड किल्ले झालेले आहेत. एक होता आपला नळदुर्गचा भुईकोट आणि हा दुसरा सोलापूरचा भुईकोट. तर आज आपण इथे थांबूयात. जवळपास 4:30-5 वाजत आलेले आहेत. तर आपला दिवस हा पूर्ण सक्सेस झाला आहे. आता इथं आपण थांबूयात आणि उद्यापासून आपण भेटूयात गिरीसंचारमध्ये. तर चला मग डायरेक्ट कर्नाटक हसन. बाय. चला बाय बाय. आणि काय ते सबस्क्राईब करा वगैरे. बाय गाईज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब, ऑल्सो कमेंट. मनीष मिस यू. And we also missing our big brother Manish brother.